नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरीचा पार्ट 8। तर हे सगळे आपण इंग्लिश व्होकॅब्युलरी बँकिंग परीक्षा असेल, एसएससी परीक्षा असेल, सीएचएसएस असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या इतर परीक्षा असतील त्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा सेशन आहे। चला आपल्या सेशनला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज पाहू शकता आजचा पहिला वर्ड आपला ब्रुटॅलिटी। आता ब्रुटॅलिटीचा अर्थ काय होतो बघा, behavior that is very cruel or violent and showing no feeling for others। बघा, behavior म्हणजे अशी वागणूक that is very cruel। बघा, अशी वागणूक जी की क्रूअल आहे। क्रूअल म्हणजेच काय तर दुष्टपणाची आहे, क्रूरपणाची आहे। और violent म्हणजे हिंसक आहे। and showing no feeling for other। बघा, showing no feeling म्हणजे इतर व्यक्तीप्रती तुमच्या मनामध्ये कुठलीही भावना नसणं, त्याला ब्रुटॅलिटी म्हणू शकता। मराठीमध्ये अर्थ बघा, अतिशय क्रूर किंवा हिंसक किंवा इतरांबद्दल भावना न दाखवणारे वर्तन म्हणजे क्रूरपणा, याला तुम्ही ब्रुटॅलिटी म्हणू शकता। एक्झाम्पल पाहूया, छान तुम्हाला कळेल। देअर हॅव बीन मेनी कंप्लेंट्स ऑफ पोलीस ब्रुटॅलिटी। बघा, देअर हॅव बीन मेनी कंप्लेंट्स म्हणजे असंख्य अशा तक्रारी आलेल्या होत्या। बघा, कशाबद्दल? पोलीस ब्रुटॅलिटी। आता तुम्ही मित्रांनो पाहू शकता, हा जय भीम नावाचा मूवी आहे, त्या मूवीमध्ये पोलिसांविरुद्ध खूप साऱ्या तक्रारी आलेल्या होत्या। म्हणजे एका व्यक्तीने गुन्हा केलेला नसतो, खून केलेला नसतो, तरी सुद्धा त्याच्यावरती आरोप करण्यात येतो आणि पोलिसांमार्फत त्याच्यावर ब्रुटॅलिटी म्हणजेच काय तर त्याची छळवणूक करण्यात आलेली असते। मग ब्रुटॅलिटीला या पिक्चरचा आधार घेऊन तुम्ही लक्षात ठेवू शकता। पुढे बघा, प्रिव्हिलेज। प्रिव्हिलेजचा अर्थ काय होतं? अ स्पेशल ॲडव्हान्टेज और अथॉरिटी पॉजेस्ड बाय अ पर्टिक्युलर पर्सन और ग्रुप। बघा, अ स्पेशल ॲडव्हान्टेज, स्पेशल ॲडव्हान्टेज म्हणजेच काय तर विशेष फायदा, और अथॉरिटी, अथॉरिटी म्हणजे अधिकार, पॉजेस्ड बाय मालकीचं असणं, बाय अ पर्टिक्युलर पर्सन म्हणजे पर्टिक्युलर पर्सन, एका विशिष्ट व्यक्तीला मिळालेला जो विशेष अधिकार असतो त्याला तुम्ही प्रिव्हिलेज म्हणू शकता। म्हणजे विशेष अधिकार, विशेष हक्क, व्यक्तिगत फायदा, त्याला प्रिव्हिलेज म्हणता येईल। एक्झाम्पल बघा, ही हॅज अ प्रिव्हिलेज टू व्हिजिट वेल नोन टेम्पल इन महाराष्ट्र। ही हॅज अ प्रिव्हिलेज। आता पाहू शकता या पिक्चर मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ओके, एकनाथ शिंदे आहेत। एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या सहपत्निका आहेत। तर यामार्फत आपण असं लक्षात ठेवूया, ही हॅज अ प्रिव्हिलेज, त्यांना प्रिव्हिलेज आहे, विशेष अधिकार आहे, टू व्हिजिट अ वेल नोन टेम्पल, वेल नोन टेम्पल इन महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये असणारे जेवढे काही वेल नोन टेम्पल आहेत म्हणजे प्रसिद्ध, प्रख्यात, नावाजलेले जेवढे काही मंदिर आहेत ना, त्या मंदिरांना भेटण्याचा विशेष अधिकार कुणाला आहे? तर मुख्यमंत्र्यांना। आपल्याला माहिती आहे की पंढरपूरची यात्रा असेल तर सर्वप्रथम मुख्यमंत्र्याच्या हस्ते पहिली आरती केली जाते आणि नंतर मग इतर लोकांच्या मार्फत। म्हणजेच काय तर मुख्यमंत्र्यांना प्रिव्हिलेज आहे, विशेष अधिकार आहे। पुढे बघा, कन्फेस। वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन कन्फेस। बघा, to admit that you have done something bad or wrong। to admit that, admit चा अर्थ होतो मान्य करणं, ओके। मग काय मान्य करायचं? you have done something bad or wrong म्हणजेच तुम्ही काहीतरी वाईट किंवा चुकीची गोष्ट केली आहे हे कबूल करणं, अपराध मान्य करणं, त्याला कन्फेस करणं असं म्हणू शकता, ओके। बघा, द यंग वुमन कन्फेस टू स्टीलिंग द मनी। बघा, द यंग वुमन कन्फेस, त्या तरुण स्त्रीने कन्फेस केलं म्हणजे कबूल केलं, टू स्टीलिंग द मनी म्हणजेच काय तर पैसे चोरले। स्टील म्हणजे काय? चोरणे, ओके। बघा, या पिक्चर मध्ये बघू शकता या महिलेला पोलिसांनी पकडलेले आणि पकडल्यानंतर त्या महिलेने कन्फेस केले, कबूल केले की हो मी पैसे चोरलेले आहे, मी गुन्हा केलेला आहे, म्हणजेच काय? कन्फेस केलेलं आहे। पुढे बघा, आता सेट द फील्स इन मोशन। सेट द फील्स इन मोशन, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये ईडीएम विचारतात, या प्रकारची ईडीएम आहे। बघा, टू डू समथिंग दॅट विल कॉज अ सिरियस ऍक्शन टू स्टार्ट। बघा, टू डू समथिंग अशी काहीतरी गोष्ट करणं, दॅट विल कॉज अ सिरीज ऑफ ऍक्शन म्हणजेच काय तर अशा कामांची मालिका, एकानंतर एक घटना सुरू होणं, त्याला म्हणूया सेट द फील्स इन मोशन। बघा, असं काहीतरी करणं ज्यामुळे क्रियांची मालिका सुरू होणं म्हणजे एकानंतर एक धडाडीने गोष्टी करत राहणं, त्याला म्हणू शकता सेट द फील्स इन मोशन। बघा, एक्झाम्पल, रमेश हॅज सेट द फील्स इन मोशन टू सेल हिज प्रॉपर्टी। परीक्षेमध्ये ईडीएम विचारतात आणि त्याचं मीनिंग सांगा म्हणतात। आता बघा, रमेश हॅज सेट द फील्स इन मोशन टू सेल हिज प्रॉपर्टी। आता बघा, इथे गाडीवरती लिहिलंय फॉर सेल म्हणजे रमेश नावाचा व्यक्ती आहे,
तिने कशाची मालिका सुरू केली, तर सुरुवातीला तिने फॉर सेल त्याची गाडी विकली, नंतर म्हणला गाडी विकल्यानंतर आणखी पैसे पाहिजे, नंतर तो म्हणला त्याचा बंगला विकायचा. म्हणजेच काय, तर रमेशनं काय चालू केलंय, सेट द व्हील्स इन मोशन, आणि त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी एकानंतर एक विकायला सुरुवात केली. ओके, चला पुढे बघा, हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटीचा अर्थ काय होतो बघा, लुकिंग आफ्टर गेस्ट अँड बीइंग फ्रेंडली अँड वेलकमिंग टुवर्ड्स देम. बघा, लुकिंग आफ्टर गेस्ट. मित्रांनो, ही लुक आफ्टर काय तर फ्रेज आहे. लुक आफ्टरचा अर्थ होतो एखाद्याच्या आपण म्हणूया काळजी घेणं, देखरेख करणं, त्याला लुक आफ्टर म्हणू शकता. म्हणजे पाहुण्यांची देखरेख करणं, काळजी घेणं. बीइंग फ्रेंडली, मित्रत्वपणाने त्यांच्याशी वागणं. वेलकमिंग टुवर्ड्स देम, त्यांचं स्वागत करणं, त्याला म्हणायचं हॉस्पिटॅलिटी. आता बघा, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांच्याशी मित्रत्वानं वागणं, त्यांना काय हवं काय नको ते पाहणं, त्यांचा आदरातिथ्य करणं, त्यांचा पाहुणचार करणं, त्याला तुम्ही हॉस्पिटॅलिटी म्हणू शकता. एक्झाम्पल बघा, आय रिसिव्ड द हॉस्पिटॅलिटी ऑफ द फॅमिली. आय रिसिव्ड सिंपल पास्ट रचना आहे. आता इथे चित्रामध्ये बघू शकता, हा माणूस आहे, वयस्कर माणूस आहे, आणि त्याला या परिवाराकडून, इथे जेवायला बसलेले आहेत ते, या परिवाराकडून त्या व्यक्तीला योग्य प्रकारचं हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य मिळालं, पाहुणचार मिळाला, सन्मानाची वागणूक मिळाली. मग या चित्राला लक्षात ठेवू शकता काय, तर हॉस्पिटॅलिटी म्हणून. ओके, या हॉस्पिटॅलिटीचा आणि हॉस्पिटलचा काही संबंध नाहीये. पुढे बघा, फ्रेल्टी, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलाय. फ्रेल्टीचा अर्थ बघा, फिजिकल विकनेस, लॅक ऑफ हेल्थ ऑर स्ट्रेंथ. बघा, फिजिकल विकनेस म्हणजे काय, शारीरिक कमजोरपणा. ओके, लॅक ऑफ हेल्थ ऑर स्ट्रेंथ म्हणजेच शारीरिक कमजोरी, आरोग्य किंवा शक्तीचा अभाव, तुम्ही तंदुरुस्त नसणं, याला तुम्ही फ्रेल्टी म्हणू शकता. एक्झाम्पल बघा, शी बिकेम इल आफ्टर अ लॉंग पिरियड ऑफ इन्क्रीजिंग फ्रेल्टी. बघा, शी बिकेम इल, ही महिला बघा, ती काय म्हणते, शी बिकेम इल म्हणजेच ती काय झाली, इल पडली, म्हणजेच काय तर आजारी झाली. ओके, सिक म्हणजे थोडासा आजार. बघा, SICK, सिकचा अर्थ होतो थोडासा आजार, ILL, इल म्हणजेच काय तर आपण म्हणूया दीर्घ काळासाठी आजारी पडणं, त्याला तुम्ही म्हणू शकता. बघा, शी बिकेम इल आफ्टर लॉंग पिरियड ऑफ इन्क्रीजिंग फ्रेल्टी म्हणजेच काय तर तिच्यामध्ये कमजोरी वाढली, त्याच्यामध्ये शरीरामध्ये कमकुवतपणा आलायला लागला, म्हणजेच ती व्यक्ती कशी झाली, फ्रेल्टी झाली. म्हणजेच काय तर कमजोरी झाल्यामुळे ती नेहमीच आजारी पडायला लागली. पुढचा वर्ड बघा आपल्याकडे, इरॅडिकेट. आता इरॅडिकेटचा अर्थ काय होतो बघा, आता टू गेट रीड ऑफ ऑर डिस्ट्रॉय समथिंग कम्प्लिटली. टू गेट रीड ऑफ, रीड म्हणजे काय, सुटका. ओके, ऑर डिस्ट्रॉय समथिंग कम्प्लिटली, एखादी गोष्ट पूर्णपणे डिस्ट्रॉय करणं, नष्ट करणं, त्याला तुम्ही इरॅडिकेट करणं म्हणू शकता. बघा, निर्मूलन करणं, नाश करणं, मुळासकट काढून टाकणं, त्याला इरॅडिकेट म्हणायचं. एक्झाम्पल बघा, छान कळेल. हॉस्पिटल्स आर ऑलरेडी बॅटलिंग टू इरॅडिकेट इलनेसेस सच ॲज मलेरिया अँड टिटॅनस. बघा, टिटॅनस म्हणजे टीटी. बघा, हॉस्पिटल्स आर ऑलरेडी बॅटलिंग, जे दवाखाने आहेत ना ते बॅटल देत आहेत, म्हणजे लढा देत आहेत. कशाला लढा देत आहेत बघा, टू इरॅडिकेट इलनेस म्हणजे आजारपणाचं समूळ नष्ट करण्यासाठी हॉस्पिटल जे दवाखाने आहेत ते काय करत आहेत, तर लढा देत आहेत. कोणते आजार बघा, मलेरिया आणि टिटॅनस. या पिक्चर मध्ये पाहू शकता, हा डास आहे, ठीक आहे ना, आपण म्हणूया डेंग्यूचा डास आहे. तर मग या डेंग्यूच्या डासाचं समूळ नष्ट करायचं आणि त्यांना त्यांच्या शहरामधून डेंग्यूचा आजार पूर्णपणे नष्ट करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, त्यांना इरॅडिकेट करायचं आहे. ओके, मग इरॅडिकेटला या मच्छराला लक्षात ठेवा आणि शब्द लक्षात राहील. पुढे बघा, स्लिक. स्लिकचा अर्थ एस्पेशली ऑफ फेअर ऑर शेप्स. बघा, महत्वाचं काय तर हेअर, केसांबद्दल वापरतात. स्मूथ आहेत केस, कसे आहेत, स्मूथ आहेत. युजली कर्व अँड शायनी, केस कसे आहेत, कर्व आहेत आणि कसे आहेत, शायनी आहेत, चकाकदार आहेत. देअरफॉर लुकिंग हेल्दी अँड अट्रॅक्टिव्ह, त्यामुळे तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती, ती महिला कशी दिसते, हेल्दी दिसते आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. बघा, तुकतुकीत, चमकदार करणे, गोंडस, त्याला स्लीक असं म्हणू शकता. बघा, गर्ल स्लीक हेअर आर लुकिंग ब्युटिफुल. आता ही महिला बघा, तिचे केस कसे आहेत बघा, स्लीक आहेत, म्हणजेच काय लुकलुकीत आहेत, चमकदार आहेत, त्यामुळे ती कशी दिसते, तर सुंदर दिसते, त्याला तुम्ही स्लीक असं म्हणू शकता. ओके, पुढचा वर बघा, गट फिलिंग. अ गट फिलिंग बऱ्याच वेळा बोलताना आपण म्हणतो, परीक्षेमध्ये विचारतात अ गट फिलिंगचा अर्थ काय. अँड इन्स्टिक्ट ऑर इंट्युशन. इन्स्टिक्टचा अर्थ होतो अंतःप्रेरणा. आता अंतःप्रेरणा म्हणजेच काय, तर तुमच्या मनातून वाटतं की ही गोष्ट अशी खरी आहे किंवा ही चूक आहे, तर त्याला अंतःप्रेरणा म्हणू शकता. किंवा इंट्युशन म्हणजे अंतर्ज्ञान. तुम्ही म्हणता ना, माझं सिक्स सेन्स म्हणत आहे की ही गोष्ट बरोबर आहे, की असं होईल तसं होईल, तर त्याला तुम्ही गट फिलिंग म्हणू शकता. ओके, बघा, माय गट फिलिंग इज दॅट
शी इज गोइंग टू बी द राईट पर्सन फॉर दिस जॉब. आता बघा, माय गट फिलिंग इज दॅट म्हणजेच काय, माझी गट फिलिंग, माझी अंतःप्रेरणा म्हणते की शी इज गोइंग टू बी द राईट पर्सन फॉर दिस जॉब. बघा ही महिला, आता तुम्ही हिच्या ऍटिट्यूड वरून, तिच्या ड्रेसिंग वरून, तिच्या कॉन्फिडन्स वरून असं सांगू शकता की ही त्या जॉबसाठी परफेक्ट आहे. असं वाक्य सांगते की माझी गट फिलिंग सांगते, माझी अंतःप्रेरणा किंवा माझं सिक्स सेन्स सांगते की ही महिला जॉबसाठी परफेक्ट आहे. ओके, चला पुढे बघा. कंटिनेंट, कंटिनेंटचा अर्थ होतो वन ऑफ द 7 मेन एरियाज ऑफ लँड द अर्थ. बघा, वन ऑफ द 7 मेन एरियाज ऑफ लँड. बघा, महत्वाचे जे भाग आहेत त्याला आपण कंटिनेंट म्हणू शकतो. म्हणजेच बघा, तर पृथ्वीवरील सप्तखंडातील एक खंड किंवा महाद्वीप, मग कंटिनेंटला काय म्हणायचं, खंड म्हणायचं. जसे की आपल्याकडे खंड आहेत, आशिया खंड, आफ्रिका खंड, अंटार्क्टिका खंड एटसेट्रा, मग त्याला कंटिनेंट म्हणू शकता. एक्झाम्पल बघा, आता देअर आर 2 लॉंग रिव्हर्स विदिन द कंटिनेंट. देअर आर 2 लॉंग रिव्हर्स विदिन द कंटिनेंट. हा कंटिनेंट आहे बघा, आणि या कंटिनेंट मधून जाणाऱ्या 2 रिव्हर आहेत, 2 नद्या आहेत. म्हणजेच काय, तर याला लक्षात ठेवा, हा मोठा कंटिनेंट आहे आणि त्या कंटिनेंटच्या मधून काय जातात, तर 2 मोठ्या नद्या वाहतात. पुढे बघा, इटिक्वेट, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. इटिक्वेट बऱ्याच वेळा आपण बोलताना म्हणतो की तुला मॅनर्स आणि इटिकेट आहेत का नाहीत, या पद्धतीने बघा. The customs or rules governing behavior regarded as accept or acceptable in social or official life. कस्टम म्हणजेच काय, तर प्रथा. रूल्स म्हणजे काय, नियम. गव्हर्न म्हणजेच काय, तर नियंत्रण ठेवणं. बिहेवियर म्हणजे वागणूक, अशी वागणूक किंवा अशी प्रथा किंवा असे त्याचे नियम जे की करेक्ट आहेत, म्हणजेच बरोबर आहेत. ऍक्सेप्टेबल इन सोशल अँड ऑफिशियल लाईफ, समाजामध्ये किंवा ऑफिसमध्ये त्या नियमांना पाळलं जातं, त्याला तुम्ही इटिक्वेट असं म्हणता. बघा, सामाजिक किंवा अधिकृत जीवनात योग्य किंवा स्वीकार्य मानल्या जाणाऱ्या वर्तन नियंत्रित करणाऱ्या प्रथा किंवा नियम आपण त्याला इटिक्वेट असं म्हणू शकतो. थोड्या भाषेत म्हणू शकता वागण्याची, चालण्याची योग्य प्रकारची पद्धत म्हणजेच काय, तर इटिक्वेट. आता एक्झाम्पल बघा, ही इज अन एक्सपर्ट ऑन मॅटर्स ऑफ इटिक्वेट. आता हा व्यक्ती बघा, हा स्माइल करतोय, हा आपण स्माइल करतोय, तर आपण म्हणू शकतो ही इज अन एक्सपर्ट, तो तज्ञ व्यक्ती आहे ऑन मॅटर्स ऑफ इटिक्वेट. म्हणजेच काय, तर मीटिंग मध्ये समोरच्या व्यक्तीला कसं बोलावं किंवा त्याला कन्व्हिन्स कसं करावं याचं या 2 व्यक्तींना इटिकेट आहेत. म्हणजेच काय, तर वागण्याची चांगली पद्धत आहे. पुढे बघा, गो टू द एक्स्ट्रा माइल. बघा, गो द एक्स्ट्रा माइल ही ईडीएम आहे, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारली. ओके, बघा आता, टू मेक मोर एफर्ट दॅन इज एक्सपेक्टेड ऑफ यू. बघा, टू मेक मोर एफर्ट, एफर्ट म्हणजे परिश्रम करणं, मेहनत करणं. दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू, जी की तुमच्याकडून अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करणं, याला म्हणायचं गो द एक्स्ट्रा माइल. बघा, तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रयत्न करणं. रीना हॅज गॉन द एक्स्ट्रा माइल टू कम्प्लीट द प्रोजेक्ट इन टाइम. बघा, रीना हॅज गॉन द एक्स्ट्रा माइल म्हणजेच रीनानी जास्त मेहनत घेतली टू कम्प्लीट द प्रोजेक्ट इन टाइम, वेळेच्या आतमध्ये प्रोजेक्ट कंप्लीट करायचं. म्हणून या रीना नावाच्या महिलेने बघा लॅम्प लावून म्हणजेच रात्रंदिवस तिने तिचं काम पूर्ण करण्यासाठी मेहनत केली. तिने कुठल्याही वेळेचा विचार केला नाही. म्हणजेच काय, तर ती गो द एक्स्ट्रा माइल म्हणजेच काय, मर्यादेपेक्षा जास्त याच्यामध्ये ती गेली. पुढे बघा, स्ट्रेनियस. स्ट्रेनियसचा अर्थ बघा, स्ट्रेनियसचा needing or using a lot of physical or mental effort or energy. बघा, needing or using a lot of physical or mental effort. फिजिकल शारीरिक, मेंटल मानसिक. तर मानसिक किंवा शारीरिक एनर्जीचा, एफर्टचा, परिश्रमाचा वापर करणं त्याला स्ट्रेनस असं म्हणतात. बघा, भरपूर शारीरिक किंवा मानसिक प्रयत्न किंवा ऊर्जा वापरणं त्याला तुम्ही स्ट्रेनस असं म्हणू शकता. बघा, द डॉक्टर ऍडवाइज केन टू अवॉइड स्ट्रेनस एक्सरसाइज. बघा, द डॉक्टर ऍडवाइज, डॉक्टरनी ऍडवाइज केले, सल्ला दिलाय क्या केन नावाच्या महिलेला. बघा, याला सल्ला दिलाय, काय म्हणले बाबा, टू अवॉइड म्हणजेच टाळायचं, स्ट्रेनियस एक्सरसाइज म्हणजेच काय, तर असे मोठमोठे वजनदार जे आहेत वेट, ते तू वेट उचलायचे नाहीत. म्हणजेच काय, तर तिला सल्ला दिला. म्हणजेच काय, तर स्ट्रेनस काम करू नको. म्हणजेच काय, तर असे काम ज्या कामामध्ये तुला शारीरिक व मानसिक ताकदीची गरज लागेल त्याला स्ट्रेनस म्हणायचं. पुढे बघा, पाईन. पाईनचा अर्थ काय होतो, अ टॉल एव्हरग्रीन ट्री दॅट हॅज थिन शार्प लीव्स needless to be very unhappy because somebody has died or gone away. बघा, अटॉल. आता पाईन तुम्हाला माहिती आहे, तुम्ही भूगोलच्या पुस्तकामध्ये पाहिलं असेल, पाईन वृक्ष उंच उंच डेरेदार झाड असतात ना. बघा, एव्हरग्रीन ट्री, सदाहरित पान.
सुईप्रमाणे अनुकुचीदार पाने असलेलं किंवा नेहमी हिरवा असणारा असा उंच वृक्ष, त्याला तुम्ही पाईन म्हणू शकता. हा एक अर्थ झाला. दुसरा बघा, टू बी व्हेरी अनहॅपी, दुःखी असणं, बिकॉज somebody has died, कुणीतरी मरण पावलाय, कुणीतरी तुम्हाला सोडून गेलाय, म्हणजेच त्याला पाईन म्हणायचं असतं. बघा इथे मराठीमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूने किंवा विरहाने व्याकुळ होणं, एखाद्यासाठी झुरणं, खंतावणं, कुडत बसणं, त्याला तुम्ही पाईन म्हणू शकता. बघा, ही सॅट आउटसाइड पायनिंग फॉर हिज फ्रेंड. हा व्यक्ती बघा या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, डोक्याला हात लावला, एकदम दुःखी याच्यामध्ये स्थितीमध्ये तो बसलाय. म्हणजेच काय बघा, ही सॅट आउटसाइड, तो बसलाय पायनिंग फॉर हिज फ्रेंड, त्याच्या मित्राच्या विरहामध्ये एकदम दुःखामध्ये व्याकुळ होऊन तो बसलाय. ओके, चला पुढे बघा, अवायरी. या अवायरीचा अर्थ काय होतो? बऱ्याच वेळा वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून विचारण्यात आलेला आहे. अ प्लेस, असं ठिकाण, ॲज अ लार्ज केज ऑर बिल्डिंग. लार्ज केज, केज म्हणजेच काय तर पिंजरा, म्हणजे मोठा पिंजरा किंवा अशी मोठी बिल्डिंग. फेअर, जेथे मेनी लाईव्ह बर्ड्स आर केप्ट, युजली फॉर एक्झिबिशन. एक्झिबिशन म्हणजे काय? प्रदर्शन. असे ठिकाण ज्यामध्ये खूप सारे पक्षी ठेवले जातात त्याला अवायरी असं म्हणू शकता. बघा, एक जागा, मोठा पिंजरा किंवा इमारत म्हणून जिथे बरेच जिवंत पक्षी सहसा प्रदर्शनासाठी म्हणजे एक्झिबिशनसाठी ठेवले जातात त्याला तुम्ही अवायरी म्हणू शकता. बघा, देअर वॉज ऑल्सो अन अवायरी ऑफ रिअर बर्ड्स. रिअर म्हणजे दुर्मिळ. या चित्रामध्ये पाहू शकता हा पक्षी आहे की नाही, आणि इथे सुद्धा मोठा पिंजरा आहे, म्हणजेच काय तर ते अवायरी आहे. ओके, चला मित्रांनो, आजचे व्होकॅब्युलरी हे महत्वाचे होते. महत्वाची इन्फॉर्मेशन, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू आहे. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 30 दिवसाचा कोर्स असेल, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला ॲपवर सर्व काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे. त्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक अँड ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, ग्रुप डिस्कशन, प्रॅक्टिस एक्सरसाइज, प्रेझेंटेशन स्किल सर्व काही एका महिन्याच्या ड्युरेशन मध्ये होणार आहे. तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर त्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या आपल्या लिंक मध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.